नमस्कार. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा अद्याप सुरू आहे. अंतरावली सराटी येथे 24 मार्च रोजी मनोज जरांगे पाटील यांची बैठक असून त्या बैठकीतनं ते त्यांची पुढची राजकीय भविष्याची दिशा ठरवणार आहे. या बैठकीनंतर 900 एकर परिसरात सभेचे आयोजन केले आहे. या सभेची तयारीही देखील केली जात असून लवकरच तारखेची घोषणा होणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचं कळलं. पहाटे 3 वाजता देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता असं त्यांनी यावेळेस सांगितलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मराठा आंदोलन समाजामध्ये मराठा आंदोलकांवर तुम्ही एका साईडला गुन्हे दाखल करताय आणि दुसरीकडे आम्हाला फोन पण करताय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटे 3 वाजता फोन केल्यानंतर ही त्यांची सगळी माहिती आता त्यांनी दिली. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासनं दिले, मात्र दुसरीकडे पोलिसांकडून निरपराध मराठा समाजावर तुम्ही गुन्हे दाखल करतायत. त्यामुळे एकीकडे विनंती करायची आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करायची ही गृहमंत्र्यांची दुपट्टी भूमिका सोडावी लागणार आहे. माघार नाही, म्हणजेच मराठा आरक्षण मिळेपर्यंत आता आम्ही माघार घेणार नाही असं पुन्हा एकदा त्यांनी यावेळेस सांगितलं. आदर्श आचारसंहिताचे पालन करत आम्ही 900 एकरवर मराठा समाजाची सभा घेणार असल्याचे त्यांनी ठाम असल्याचे सांगितले. येत्या 24 तारखेला अंतरवली सराटी येथे बैठक बोलावून त्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये बरेच काही महत्त्वाचे निर्णय ते घेणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आलं. त्यानंतर ते पुढची राजकीय भविष्याची आपली दिशा ठरवणार आहेत. मग ते इलेक्शन लढवतील का नाही हे पण त्यावेळेस आता क्लिअर होणार आहे. कारण की ज्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी त्यांना विनंती केली की तुम्ही जालन्यामधून फॉर्म भरा आणि जालन्यामधून तुम्ही निवडणूक लढा, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की निवडणूक लढणं हा माझा मुद्दा नाही आहे. माझा मुद्दा काय आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हा माझा मुद्दा आहे. पण बघूया आता की याच्यात त्यांची सभा असणार, त्या सभेनंतर काय याच्यातनं मार्ग निघतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.